विचारसागर द्वितीय तरंगामध्ये आपण चिंतन करत होतो. पूर्वपक्ष चालू होता, अधिकारी खंडन, त्यामध्ये विषय खंडन सुद्धा चालू होतं. यामध्ये विषयाचं चिंतन करत असताना जीवब्रह्माचं ऐक्य संभवत नाही. आणि जीवब्रह्माचं ऐक्य का संभवत नाही त्याचा विचार होत असताना विषयापर्यंत इंद्रिय जातात, अंतःकरण जातं का वृत्ती जाते, असं चिंतन आपण करून आलोय. म्हणजेच समोरच्या पदार्थाला किंवा समोरच्या वस्तूला विषय करण्यासाठी इंद्रिय महत्वाचा आहे का अंतःकरण महत्वाचं आहे, अशी शंका केली होती. त्याचा विचार आपण केला, अंतःकरण महत्वाचं आहे का वृत्ती महत्वाची आहे. मग याला विषय फक्त मन अंतःकरण करतं का साक्षी करतं. साक्षी म्हणजेच आत्मा विषय करत असतो का, अशी शंका करून आपण काल चिंतन केलेलं आहे. कारण आपल्या डोक्यात आहे की आत्मा हा विषय करत नसतो. मग त्यातून आश्रय आणि विषय अशी शंका केली आपण. आश्रय कशाला म्हणतात आणि विषय कशाला म्हणतात याचा विचार आपण काल पाहिलेला आहे. घराचा मध्य आहे आणि त्या मध्याच्या ठिकाणी अंधार राहतो. हा अंधार राहतो ते आश्रयाने राहतो. कोणाच्या आश्रयाने? गृहमध्य याच्या आश्रयाने राहतो. म्हणजेच गृहमध्य हे त्याचा आश्रय झाला आणि अंधार हा आश्रित झाला. अंधार कोण आहे? आश्रित आहे. आणि गृहमध्य हे आश्रय आहे. त्याच्या आश्रयाने राहतं, त्यालाच झाकून टाकतं. हा झाला विषय. त्याला झाकणं हा काय आहे? विषय आहे. तसं साक्षी हा आश्रय कोणाचा आहे आणि विषय कोणाचा आहे? साक्षी इतरांचा विषय होतो का किंवा साक्षी इतरांना विषय करतो का? आपण चंद्रोदयामध्ये पहिल्याच कलेत व्याख्या पाहिली आहे. चेतन सो क्या है? जो स्वतःला ओळखतो आणि इतरांना ओळखतो, प्रकाशित करतो, त्याला चेतन म्हणतात. दुसरे त्याला प्रकाशित करू शकत नाही, तो सगळ्यांना प्रकाशित करतो, त्याला चेतन म्हटलं जातं. साक्षी दुसऱ्यांना प्रकाशित करतो, पण साक्षीला दुसरे प्रकाशित करू शकत नाहीत. मग हा सगळा अट्टहास कशासाठी? आपण जे चंद्रोदय ऐकायचा, विचारसागर ऐकायचा, वृत्ती प्रभाकर ऐकायचा, कशासाठी ऐकायचा? हे का ऐकायचंय? यातून एकच चिंतन आहे, आपली वृत्ती तयार व्हावी. मग आपली वृत्ती ही तयार होण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. मग वृत्ती तयार होणं म्हणजे नेमकं काय? वृत्ती तयार होणं म्हणजे वृत्तीतलं मालिन्य घालवून वृत्तीला एका विशिष्ट चौकटीकडे आणणं, याला वृत्ती तयार होणं म्हटलं जातं. त्याला तात्विक अशा शब्दात सांगायचं झालं तर शुद्ध आणि सात्विक वृत्ती करणं, याला वृत्ती तयार करणं म्हटलं जातं. वृत्ती शुद्धही पाहिजे आणि सात्विकही पाहिजे. आता पुन्हा प्रश्न येणार आहे की शुद्ध आहे तर सात्विक नसते का? शुद्ध आहे तर सात्विक असणारच आहे, असा विचार मांडला जाणार आहे. पण त्या सत्वगुणाची वृद्धी असेल तरच तिथं आपल्याला ज्ञानाचा विचार करता येतो. कारण भगवद्गीता सांगते ज्ञान आहे, बरोबर आहे, पण कधी? सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुण असेल तर ज्ञान आहे. आत्ता आपल्याकडं ज्ञान नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे. आत्ता ज्ञान नाही याचा अर्थ सत्वगुण नाही. मग सत्वगुणाच्या वाढीसाठी प्रयत्न करावा का ज्ञानाच्या वाढीसाठी?
सत्वगुणाच्या वाढीसाठीच प्रयत्न झाला पाहिजे आपला. मग सत्वगुणाची वाढ कशाने होते? मग याला दोन मार्ग दिले आपल्याला, एक व्यक्तिगत आणि एक सामूहिक. मग आता व्यक्तिगत केले जाणारे प्रयत्न आणि सामूहिक केले जाणारे प्रयत्न, तुम्ही म्हणाल हे दोन मार्ग का काढले? व्यक्तिगत मध्ये आपल्याला एकट्याला सत्वगुणापर्यंत पोचणं खूप कठीण जात. कधी कुठला अडथळा येईल सांगता येत नाही. व्यक्तिगत आपलं कर्म अडथळा करतं, माया अडथळा करते, प्रारब्ध अडथळा करतं, आणि या सगळ्या गोष्टीच्या बरोबरीने जग अडथळा करतं. आणि त्या दृष्टीनं आपण एकटे पोचणं जड जातं. म्हणून सामूहिक मध्ये इच्छा नसली तरी टाळ वाजवावा लागतो. भजनाला बसलोय, आपला अभंग झालाय, आता टाळ वाजवायचंय का? आपला अभंग झालाय, मग टाळ वाजवायचंय का? पण सगळ्यामध्ये मग काय, सामूहिक मध्ये तो समूह घेऊन जातो आपल्याला. म्हणून सामूहिक कार्यक्रमाला जास्त महत्व दिलं, त्याला आपल्याकडे सत्संग असं संबोधलं. सामूहिक शब्दाचा दुसरा अर्थ आहे सत्संग. मी फक्त शब्द बदलला. सत्संगामध्ये साधना करणं आणि एकांतात एकट्याने साधना करणं, यामध्ये मुळात एकट्यालाच प्राप्त करायचं आहे. सत्संगात गेलो तरी सत्संगात जाऊन दुसऱ्याला मिळावं ही धारणा नाही. बऱ्यापैकी आमचा विचार असतो सगळ्याला व्हावं म्हणून केलं, हो, स्वतःकडे नाही, पण सगळ्यासाठी केलं. आपण सत्संगात गेलो किंवा एकांतात असलो तरी स्वतःला पुण्य मिळवायचंय, स्वतःला सत्वगुण मिळवायचा आहे. आणि त्या सत्वगुणातून आपल्याला कुठं जायचंय? सत्वगुण आणि शुद्धतेकडे जायचंय. सत्वगुण आणि शुद्धतेतून वृत्ती तयार होते आणि ती वृत्ती साक्षी आणि आत्म्यापर्यंत पोहोचते. वृत्ती फक्त आत्म्यापर्यंत घेऊन जाते, त्याचं दर्शन करून देत नाही. वृत्ती आत्मदर्शन ब्रह्मदर्शन करून देत नाही, तिथपर्यंत घेऊन जाते. मग काही जण म्हणतील तिथपर्यंत घेऊन जाते, तर मग तिचं मुख्य प्रयोजन काय? ती तिथं घेऊन जाते आणि आत्मदर्शनाला जो अडथळा आहे बाजूला काढते, हे तिचं मुख्य प्रयोजन आहे. मग अडथळा म्हणजे काय? आवरण. त्यालाच अज्ञान म्हटलं. अज्ञानाच्या कार्यामध्ये आवरण हा एक भाग आहे. मग त्या आवरणाचे दोन भाग मांडले आपण, असत्वापादक आणि अभानापादक. असत्वापादक कशाने, अभानापादक आत्ता त्या मुद्द्याकडे जात नाही मी. पण वृत्ती तयार झाल्यानंतर काय करते? अज्ञान निवृत्त करते. यात पुन्हा आपल्याला पुढं पुढं जसं जाईल तशी चिंतनाची दिशा मिळत जाते. पुढच्या ग्रंथांमध्ये आपल्यासमोर विचार मांडला. वृत्तीतलं ज्ञान अज्ञान घालवतं का आत्मेच्या ठिकाणी असलेलं ज्ञान अज्ञान घालवतं? ज्ञान अज्ञानाला घालवतं हे नक्की. ज्ञान अज्ञान घालवायचं आहे, काय लागतं? ज्ञान लागतं. ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. अविद्या नाशू, हे अविद्येचा नाश करायचा असेल तर साधन ज्ञान. त्याला साधन काय आहे? ज्ञान आहे. ज्ञानाने अविद्या नाशू आणि मोक्षोपादान, फळ, मोक्षरूपी फळ आणि अज्ञानाचा नाश. अज्ञानाचा नाश हा मोक्षातला एक अंश असताना पुन्हा मोक्ष शब्द का वापरला ज्ञानोबरायाने ओवीमध्ये? मोक्ष शब्दाची व्याख्या चंद्रोदयानं काय सांगितले? सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती. विचारसागरने काय मांडलं? अनर्थाची निवृत्ती आणि
हा, परमानंदाची इष्टाची प्राप्ती. शब्द बदलले, पण मोक्ष व्याख्येमध्ये निवृत्ती हा एक अंश आहे, अंग आहे, एक लक्षण आहे. मग ज्ञानोबरांनी तिथं अविद्या नाशू हे स्वतंत्र का मांडलं? अविद्येच्या नाशाला धरून पुढं मोक्ष मांडलाय. तिथं आनंद मांडला असता तर आपण ही शंका केली नसती. अविद्या नाशू हे स्थळू तेने आनंद हे फळ जर आपल्याला सांगितलं असतं तर आपण शंका घेतली नसती. मोक्ष शब्दात दोन्ही आहे. दाम्पत्य शब्दात नवरा आणि बायको आहे. दोघेही दाम्पत्य शब्दात आहेत. मग पतीला सांगायचं तुम्ही या बर का आणि दाम्पत्याने या. हे बोलणं कसं ठरणार आहे? तसं अविद्येचा नाश आणि मोक्षोपादान फळ. आत्ता प्रवचन नसल्यामुळं त्याच्या विस्ताराकडे जात नाही, फक्त शंका तुमच्या समोर मांडली, तुम्हाला त्याचं चिंतन करता येणार आहे. परंतु आपला आत्ता विचार काय चालू आहे? वृत्ती ज्ञान हे काय करतं? अज्ञान घालवतं. वृत्ती ज्ञान अज्ञान घालवतं, म्हणून वृत्तीला महत्व आहे. पण वृत्तीपर्यंत येण्यासाठी अंतःकरण आहे, अंतःकरणापर्यंत येण्यासाठी इंद्रिय आहे, आणि हे इंद्रिय विषय असा हा क्रम आहे. विषय, इंद्रिय, अंतःकरण, वृत्ती, अज्ञाननाश आणि आत्मदर्शन हा क्रम आपल्याकडे विचारात घेतला जातो. आणि त्याच्यावर निर्माण झालेली शंका, त्यामध्ये विषयाकडे जाणारी इंद्रिय किती आहेत आपल्याकडं? 5 आहेत. पंच ज्ञानेंद्रिय असं त्याला संबोधलंय. मग या पंच ज्ञानेंद्रियामध्ये नेत्र आणि त्वचा यांचा विषय वेगळा आहे. श्रोत्र, घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय हे 3 यांचं लक्षण आणि त्या दोघांचं लक्षण आपण पाहून 43 पर्यंत आलोय आपण. तैसे अंतःकरण के धर्म भी, अंतःकरणाचे धर्म सुद्धा अंतःकरण की वृत्ती के विषय नाही. आता अंतःकरणाचे धर्म कोणते? यात आणखीन एक शंका मांडतो. अंतःकरणाचे धर्म आपले धर्म आहेत का ते अंतःकरणाचे धर्म आहेत? अंतःकरणाचे धर्म आहेत. मग शरीराचे धर्म आपले धर्म आहेत का शरीराचे? कोणाचे आहेत? शरीराचे. मग शरीराच्या धर्माला आपण माझा धर्म असं म्हणावं का? आता शरीराचेच धर्म माझे नाहीत तर अंतःकरणाचे असतील का? पण आपण आता शरीराचे धर्म, अंतःकरणाचे धर्म, नवे अनात्मा पदार्थाचे धर्म माझे म्हणून जगायला लागलोय. या सगळ्या धर्माचा त्याग करून माम एकम शरणम व्रज, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 18वा अध्याय. या सगळ्या धर्माचा त्याग करायचा आहे. अनात्मा पदार्थाचे धर्म, देहाचे धर्म, अंतःकरणाचे धर्म. इथंच अंतःकरणाच्या धर्माला किंवा करून सूक्ष्म देहाचे धर्म. कारण काही जण म्हणतील सूक्ष्म देहाचे वेगळे ना अंतःकरणाचे वेगळे, म्हणून मी त्याचं थोडं पुढं स्पष्टीकरण दिलं. अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाचा विषय नाही असं वाक्य आपण वाचून आलो. काय ते? अंतःकरण को विषय करने वास्ते जो अंतःकरण की वृत्ति होवे, तो अंतःकरण के धर्म जो सुख दुखादिक है तिनको भी विषय करे है. अंतःकरण को विषय करने वास्ते, अंतःकरणाला विषय करण्यासाठी अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाच्या सुखदुःखादी धर्माला विषय करते.
हं? आता अंतःकरणाची वृत्ती, आता इथं वृत्तीची व्याख्या सांगतो. वृत्ती कशाला म्हणतात? वृत्ती हा एक आपला अवयव आहे. काय आहे? अवयव आहे. कान आहे, नाक आहे, डोळे आहे, जीभ आहे, दात आहेत, हात आहे, बोट आहे, पाय आहे. हे जसे अवयव आहेत, हे बाहेरचे अवयव म्हणतो आपण. आतले अवयव म्हणजे मन, बुद्धी, हे आतले अवयव आहेत. हे जसे अवयव आहेत तसं वृत्ती हा एक काय आहे? अवयव आहे. याला इंद्रिय असं म्हटलं जातं. हे काय आहे? इंद्रिय. हे आतला अवयव आहे, फक्त त्याचा अनुभव प्रत्यक्षात नसल्यामुळं आपल्या कुणाला वृत्तीच माहित नाही. वृत्ती पटवून द्यावी लागते. मन सगळ्याला माहिती आहे. मन कुणाला माहित नाही? सगळ्याला माहिती आहे. आता यात चित्त किती जणाला माहिती आहे? चित्त आहे का नाही? सगळे म्हणणारे आहे. कुठं आहे? मनाचा विचार मांडतात. माझ्या मनाला असं वाटलं म्हणून मी केलं, बस संपला विषय. अरे बाबा, पण मनाला असं वाटलं ते का वाटलं? मनाला वाटलेलं सगळं बरोबरच असतं का? म्हणून नेहमी बुद्धीचं मार्गदर्शन घ्यावं. काय करावं? बुद्धीचं मार्गदर्शन घ्यावं. मनानं बुद्धीचं मार्गदर्शन घेतलं की चुका कमी होतात. होत नाही म्हटलं नाही मी. चुका कमी होणं आणि सारख्या सारख्या चुका होणं यात फरक आहे. काही जणांच्या चुका सारख्याच असतात, काही जणांच्या कमी असतात. त्याला कारण काय? आम्ही बुद्धीचा उपयोग करत नाही, फक्त मनाचा विचार करतो. मन, बुद्धी याच्यापेक्षा आणखीन एक अवयव आहे, चित्त. मला सांगा, आपल्यातल्या बसलेल्यानी एकानं तरी चित्ताचा कधी उपयोग केलाय का? केला नाही. मग ज्याच्याकडून घेतले त्याला परत करा ना, उगं का ठेवून घेता? परत करून टाका ना, उगं का ठेवून घेताय? त्याला ठेवून घेऊन उगच ते देव दुसऱ्याला तर देऊन टाकेल चित्त. देव त्याचा विचार करेल त्या चित्ताचा. उगच घेऊन ठेवायचं, 80-80 वर्ष जगायचं आणि त्या चित्ताला काही कामच लावायचं नाही. आपल्या चित्ताला काम लावत नाही आपण, बुद्धीला काम लावत नाही, आणि म्हणून आपण 35च्या पुढं कधी जात नाही. असं का घडतं? बुद्धीचा उपयोगच नाही. मनाच्या बरोबरीने चित्त आहे. चित्त कसं आहे? मनाच्या बरोबरीने. आणि अशा या मनाला विषयाकडे पाठवायचं आहे. पण आता मन विषयाकडे जातं का वृत्ती? वृत्ती जाते. मग ती वृत्ती अंतःकरणाचा विषय करते का? सुरुवातीला मांडलं होतं नाही, पण आता मांडलंय सुखदुःखासाठी अंतःकरण का भी विषय करे है. सुखदुःख कोण आहेत? अंतःकरणाचे धर्म आहेत. सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि ते अंतःकरणाचे धर्म असल्यामुळे वृत्ती त्याला काय करते? सुख दुःख अधिक है तिनको भी विषय करे है, सो अंतःकरण को, त्या अंतःकरणाला विषय करने वाली वृत्ती, त्याला विषय करणारी वृत्ती, तो अंतःकरण के सन्मुख होवे नाही. आता त्यातला आणखीन एक बारकावा मांडला आपल्या समोर. तो एक विचार मांडला की त्याला विषय करणारी जी वृत्ती आहे ती काय करते? त्याच्या सम्मुख नसते, पण तिथं आहे. सन्मुख असणं आणि उपस्थित असणं फरक आहे. काही काही जण म्हणतात कार्यक्रमाला आलो होतो, माझ्या समोरच आली नाहीत. कार्यक्रमात आहे,
वृत्ती उपस्थित आहे पण सन्मुख नाही. मग आपण मंदिरात जावं का देवाच्या सन्मुख जावं? सन्मुख गेलं पाहिजे. कशासाठी? देवाची दृष्टी पडावी. आपण देवाला पाहावं का देवानं आपल्याला पाहावं? देवानं आपल्याला पाहण्यासाठी आपण देवासमोर गेल्यानंतर देवाला डोळे उघडावे वाटले पाहिजेत. आपले विचार, आपलं वागणं असं आहे, माणसाला सुद्धा वाटतं आपल्याला बघितल्यावर डोळे झाकावे. चला, याते अंतःकरण के धर्म भी अंतःकरण की वृत्ती के विषय नहीं. बघा, अंतःकरणाचे धर्म सुद्धा अंतःकरणाचे विषय नाही. तुम्ही म्हणाल विषय आहे, एकदा सांगता नाही, एकदा सांगता. ही शंका आहे. अँकरचं बोलणं चालू आहे. अँकरनं किती वेळ बोलावं हे आता अँकर ठरवतात, पत्रकार ठरवतात. सिस्टीम ठरवत नाही. त्यामुळं आता इथं पूर्व पक्ष आहे. पूर्व पक्ष कसा आहे? यह नियम है. आता नियम मांडायला लागले. हा नियम कुठला आहे? जो वृत्ती के आश्रय से, वृत्तीच्या आश्रयाने किंचित दूरी वस्तू होवे सो वृत्ती का विषय होवे. आता वृत्ती कुणाला आश्रय करते, कुणाला विषय करते, तिच्यापासून ती दूर असायला पाहिजे. हा नियम आहे. पण नियम आहे असं सुद्धा कोण सांगायला लागले? पूर्व पक्ष सांगायला लागले. रॉंग साईडनं जाता येतं, गाडी जाते, सगळे म्हणायला लागले. असं कसं काय? कुठला नियम काढला? ॲम्ब्युलन्सला रॉंग साईडनं जाते, ॲम्ब्युलन्सला ती परवानगी आहे, हा नियम आहे. रॉंग साईडने गाडी जाते, हा नियम आहे. मग पुढचं चिंतन वाचावं लागणार आहे. जो वस्तू वृत्ती के आश्रय से अत्यंत समीप होवे सो वृत्ती का विषय होवे नाही. बघा, दोन वाक्य आहेत इथं. दूरी होवे आणि सन्मुख होवे. दूरी होवे आणि सन्मुख होवे. दूर आहे, लांब आहे तरी होत नाही. दूर असेल तरच होते, आणि जवळ असेल, सन्मुख असेल तर समीप असेल तर होत नाही. म्हणजे एक अन्वय पद्धतीनं आणि एक व्यतिरेक पद्धतीनं विचार मांडलाय. मी येणार नाही असं नाही, म्हणजे मी येणार आहे. मी येणार आहे म्हणजे येणारच आहे. दोन वाक्य आले. तसं जे समीप आहे त्याला विषय करत नाही, आणि जे दूर आहे त्याला विषय करते. दोन चिंतन मांडले. जैसे नेत्र की वृत्ती का आश्रय. आता नेत्रातून वृत्ती बाहेर आली. नेत्र के अत्यंत समीप अंजन. अंजन म्हणजे काय? काजळ. नेत्र की वृत्ती का विषय नाही. काजळ हे नेत्राच्या वृत्तीचा विषय नाही. का? अत्यंत समीप आहे. आता इथं काजळ शब्द काढून पावडर शब्द ठेवला तरी चालतो. आपण पावडर जास्त लावली का कमी लावली आपल्याला दिसतं का? मग दुसरी सांगतात. काय सांगतात? पावडर जास्त झाली. पावडर जास्त झाली हे दुसरे सांगतात. त्याला कारण काय? अत्यंत समीप. समीप असेल तर नेत्राची वृत्ती त्याला विषय करू शकत नाही. तैसे अंतःकरण की वृत्ती का. वृत्ती कोण आहे? अंतःकरणच आहे, अंतःकरणाचा परिणाम आहे. मग आम्ही बोलता बोलता पुढे गेलो निघून. वृत्ती शब्दाची व्याख्या मांडायची होती. तुम्ही म्हणाल मागं मांडली आहे. वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणाचा परिणाम. दही म्हणजे काय? दुधाचा परिणाम.
दूध नासणं म्हणजे दही नव्हे. दुधाचं अन्यथा रूप म्हणजे दही, ही व्याख्या कमी पडते. दुधाचं अन्यथा रूप दूध नासलं आहे ना, अन्यथा रूप, त्याला दही म्हणत नाही. दुधाचा परिणाम म्हणजे दही, तसं अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती. ती वृत्ती काय करते? अंतःकरण की वृत्ती, आश्रय जो अंतःकरण, त्या वृत्तीचा आश्रय कोण आहे? अंतःकरण आहे. अंतःकरणापासून निघाली टाके अंतःकरणाच्या अत्यंत समीप, ती त्याच्या जवळ आहे. म्हणून सुखसे आदी लेके धर्म, सुखसे आदी, आदी म्हणजे इत्यादी, सुख असेल, दुःख असेल, शीत असेल, उष्ण असेल, त्यातले धर्म सो अंतःकरण के वृत्ती के विषय बने नाही, ते अंतःकरणाचे विषय होत नाहीत. तर मग तेथे माझे हरिवृत्ती राहो असं का म्हटलं? तुकोबरायांनी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आपली वृत्ती तिथं राहावी असं का म्हटलं गेलं? बघा, आपली वृत्ती कुठं राहते, कुठं जाते? पंक्तीमध्ये सगळे पदार्थ असतात. भात असतो, चपाती असते, मीठ असतं, भाजी असते, हे सगळे पदार्थ असतात. पण जामून असेल तर त्या वाढणाऱ्याकडे सगळे लक्ष देतात का इतर पदार्थ वाढणाऱ्याकडे लक्ष देतात? कसे? जामून वाढणाऱ्याकडे जास्त लक्ष देतात. काही काही ठिकाणी जामून कुणी वाढावं हे आधी एक दिवस ठरलेलं असतं, आणि पुन्हा काळजीसाठी नियोजन करताना सांगितलेलं असतं की लहान मुलाच्या हातात देऊ नका, कारण लहान मुलाला वाढायचं. मग ती केलंय कशासाठी? खायसाठी. खायसाठी केलंय तर मग हा विचार का? एकाला जास्त जाऊ नये, सगळ्याला मिळावं म्हणून तो विचार केला. आपली वृत्ती बाहेर फिरली, हे मी सांगत होतो. वृत्ती तेथे माझे हरी, हा आपला विचार चालू होता. इस रीती से धर्म सहित अंतःकरण का इंद्रिय ते अथवा अपने ते भान बने नहीं, किंतु साक्षी के विषय है. अंतःकरण, धर्म सहित अंतःकरण का इंद्रिय ते अथवा अपने ते भान बने नहीं, ते स्वतःला प्रतीतीला येत नाही, साक्षीचा विषय होतो. आता इथं 75 नंबर टिप्पणी आहे खाली. जैसे नेत्र इंद्रिय अपने थे दूर स्थित अन्य सर्व रूपवान वस्तू को प्रकाशता है. डोळे हे आपल्याहून दूर लांब असलेल्या सगळ्या वस्तूला प्रकाशतं. प्रकाश याचा अर्थ उजेड असा नाही. ऊर्जा देणं, प्रतीतीला आणणं, याला प्रकाशनं असं म्हटलं जातं. प्रकाश शब्दाचा आपल्यावर संस्कार आहे उजेड. पर अपने अंधत्व स्वल्पविराम, मंदत्व स्वल्पविराम, पटुत्व रूप धर्म. आता अंधत्व धर्म, मंदत्व धर्म आणि पटुत्व धर्म. अंधत्व म्हणजे पूर्ण न दिसणे, मंदत्व म्हणजे कमी दिसणे, चष्मा लागणे, आणि पटुत्व म्हणजे चष्मा न लावता बारीक व्यवस्थित दिसणं, पाहणं, त्याला पटुत्व म्हणतात. हे तीन फक्त डोळ्यासाठी आहे का सगळ्या अवयवासाठी? जिभेला चवच कळे ना हो, म्हणतो आपण. जिभेला चवच कळे ना. जिभेची चव गेली की करोना झाला असं समजायचं, असं त्यावेळी सांगितलं होतं. आपल्याला त्यावेळी काय सांगितलं होतं? आता त्याचा प्रयत्न करू नका. बघा, जिभेची चवच जाते, हे काय आहे? अंधत्व आहे. पण कमी कमी कळतं, मंदत्व आहे. आणि पटुत्व
म्हणजे थोडं सुद्धा मीठ कमी असलेलं चालत, याला पटुत्व म्हणतात. हा जिभेचा विषय. जिभेचा आहे तसा डोळ्याचा आहे तसा कानाचा आहे. काही काही जणाला खूप बारीक ऐकता येतं, फक्त प्रवचन ऐकता येत नाही. काही काही जणाला शब्द खूप चांगला ऐकायला येतो, पटुत्व आहे. काही काही जणाला कमी ऐकता येतं, ते पुन्हा पुन्हा आ करून ऐकतात. आणि काही काही जणाला काहीच ऐकता येत नाही. काही काही जणाला काहीच ऐकता येत नाही. 3 प्रकार झाले. ते धर्म आहेत. कुणाचे धर्म आहेत? इंद्रियाचे. धर्म सहित आपको प्रकाशता नहीं और नेत्र देश में स्थित जो अंतःकरण सो उक्त धर्म सहित नेत्र को प्रकाशता है. हे धर्म नेत्राला प्रकाशतात. तैसे अंतःकरण भी, अंतःकरण सुद्धा अपने ते भिन्न. अंतःकरण आपल्याहून वेगळ्या सर्व जड वस्तूंको प्रकाशता है. आपल्याहून वेगळ्या सगळ्या वस्तूला अंतःकरण प्रकाशित करतं. आता यात शंका मांडतो. इथं जड शब्द आलाय. सगळ्या वस्तूला का जड वस्तूला? का हो जड शब्द नाही ठेवला चालला नसता का? सगळ्याला वस्तूला म्हणायचं. सगळ्या वस्तू म्हटलं की ब्रह्माला सुद्धा शास्त्रानं वस्तू असं संबोधलंय. मग अंतःकरण ब्रह्माला प्रकाशतं का? म्हणून जड शब्द ठेवले. जड शब्द ठेवून आत्म्याची ब्रह्माची व्यावृत्ती केली, बाजूला काढली. आपल्याकडे एक अभंग आहे, जड जीवा उद्धराया जन अवतार तुम्हा. सगळ्यांना पाठ आहे. जड शब्द आलेला आहे. जड वस्तूंको प्रकाशता है परंतु सुखादी धर्म सहित आपको आप प्रकाशता नहीं. या सुखादी धर्मासहित ते स्वतःला प्रकाशित करत नाही. कोण? अंतःकरण. स्वतःला सोडून इतरांना प्रकाशित करत. आता हे थोडं जड वाटत असेल आपल्याला, कारण आपणच कोण आहे? म्हणून जड वाटत असेल. किंतु साभास अंतःकरण. आता इथं आणखीन एक विशेषण आलं अंतःकरणाला. साभास म्हणजे आभासासहित. साभास अंतःकरण विषय आरूढ जो साक्षी. आता अंतःकरणातल्या आभासासहित जो साक्षी आहे त्याचा आधार आहे. सो धर्मसहित अंतःकरण को प्रकाशता है. तो साक्षी या सगळ्याला प्रकाशतो. अंतःकरणाला प्रकाशतो, वृत्तीला प्रकाशतो, त्याच्या सुखदुःखाला प्रकाशित करतो. याते साभास अंतःकरण अपेक्षित स्वयंप्रकाश है, निरपेक्ष स्वयंप्रकाश नाही. इथं साभास अंतःकरण जे आहे हे प्रकाशतं, पण अपेक्षित प्रकाशतं. सगळ्याला प्रकाशित करू शकत नाही. साक्षी अपने प्रकाश विषय अन्य प्रकाश की अपेक्षा करता नाही. साक्षी हा दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षा करत नाही. और सर्व का प्रकाशक है, तो सगळ्याला प्रकाशित करतो. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. बघा 14 वर्ष झाली तरी पाठ आहे श्लोक सगळ्याला. हे सगळे कुणाला प्रकाशित करतात? यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. साक्षी सर्व का प्रकाशक है, याते निरपेक्ष स्वयं प्रकाश है. त्याला दुसरे प्रकाशित करू शकत नाही, पण हा मात्र सगळ्याला प्रकाशित करतो. या मूल ग्रंथ उक्त शंका का समाधान. इसी अभिप्राय से आगे विषय मंडन के प्रसंग में कहिएगा. ताते ग्रंथ के विषय में भ्रम करना योग्य नाही. आता इथं भ्रम निर्माण करू नका. साक्षीच्या अनुषंगानं आम्ही इथं विचार मांडायला लागलोय. आता यातला आपल्या या पॅरेग्राफमधील एकच विषय आहे, एकच चिंतन आहे की साक्षी या सगळ्याला प्रकाशित करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सुखदुःख, अंतःकरण, विषय हे सगळे लक्षात येतात. पण आपल्याला वाटतं की मला डोळ्यामुळं
समोरची वस्तू दिसतीये. डोळ्यामुळं नाही, पाठीमागून प्रकाशणारा ऊर्जा देतोय म्हणून डोळ्याच्या माध्यमातून समोरची वस्तू दिसली. मागणंच कनेक्शन बंद केलं, लाईटचं बटन चालू आहे, काहीच उपयोग होत नाही. तसं डोळ्याची खिडकी चांगली आहे पण ऊर्जा नाही, डोळ्याला दिसत नाही. याचा साक्षीचा प्रकाशितपणा फक्त या पॅरेग्राफमध्ये आपल्या समोर मांडलेला. आता आणखी पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्याचं चिंतन मांडून आपल्या समोर त्याचं खंडन वगैरे पण मांडलं जाणार आहे. तो विचार आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.